नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मराठा आरक्षण जी आर नंतर राज्यभरात अनेक ठिकाणी फलक लागलेत. यावर रोहित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. मुख्यमंत्री स्वतः जाहिरात देत नाहीत. सत्तेत असणाऱ्या मित्रपक्षातील एका मंत्र्यानं ही जाहिरात दिल्याचा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केलाय. आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी ज्या गेवराई शहरामध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला केला होता, गाडीवर दगडफेक केली होती, त्याच गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांचे मोठ्या उत्साहात ओबीसी समाजाकडून स्वागत केलं गेलं. गेवराई शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली सुद्धा काढण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच्या फोटोसह जाहिराती कुणी छापल्या असतील तर त्याचा रोहित पवार किंवा इतर विरोधकांच्या पोटात का दुखतंय असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना फलक विषयावरून प्रत्युत्तर दिलंय. महायुतीमध्ये कुठेही श्रेयवाद नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्यातील युती अभेद्य. यांच्या युतीमुळे ज्यांच्या पोटात पोटसूळ उठलेलं आहे ते खोटं पसरवत आहेत. हे सांघिक काम आहे. देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांना पाया पडत असतील, नमन करत असतील तर त्यात वावगं काय, असा सवाल उदय सामंत यांनी विरोधकांना उपस्थित केलाय. उपविभागीय कार्यालयावर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या एल्गार मोर्चामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक आणि महिला यासह सर्वच ओबीसी बांधव सहभागी झाले. ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार यांनी महिला IPS अधिकाऱ्यांना धमकावलं ते दोन कार्यकर्ते, एक अण्णा साठे म्हणून आहेत, ते स्वतःला वाल्मिक कराड म्हणतात. दुसरा आहे कार्यकर्ता बाबाराव जगताप, जे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि त्यांना या गोष्टीचा गर्व आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याला सर्वांचाच आक्षेप आहे. सरसकट सरकारनं मराठा समाजाची मागणी पूर्ण केली नाही. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्व शिवसेनेच्या खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर एका दिवसात 40 ते 50 कोटींचा खर्च केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करण्यात आल्याची टीकाही राऊतांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात मित्रपक्ष मंत्र्यांनी दिली असल्याचा मोठा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. कोट्यवधी रुपये जाहिरातीसाठी खर्च केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता असंही त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीसांना एका विलनच्या रूपामध्ये काही राजकारण्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र शेवटी मराठा आरक्षण हे देवभाऊनीच दिलं असं विधान भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय. कुणीही बॅनर लावा, कुणीही कॅम्पेन करा, आम्ही तुमचे आभार मानू आणि कौतुक सुद्धा करू, मात्र तातडीनं प्रमाणपत्र द्या असा टोला मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातीवर लगावलाय. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ असंही त्यांनी म्हटलंय. निवडणूक आयोग देशभरात मतदार पडताळणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. वर्षाच्या अखेरीस याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा घेतला. अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढवल्यानंतर ते प्रथमच अमरावती दौऱ्यावरती आले होते. अमरावती पालिकेमध्ये महायुतीमध्ये आपल्याला सुद्धा जागा मिळेल, त्या अनुषंगाने त्यांनी तयारी सुरू केली आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले। देशातील सर्व दलित नेते एकत्र आले तर आमची एक मोठी ताकद निर्माण होईल, तर सर्व नेते एकत्रित आले तर आमचे नेतृत्व मायावती करतील, असंही आठवले यांनी म्हटलंय। येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे। यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील दिसू शकतात। उद्धव ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो। मनसे नेता अविनाश अभ्यंकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या पक्षासाठी राज ठाकरे यांचा आदेश सर्वोच्च असतो, राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असंही अभ्यंकर यांनी म्हटलंय। अजित पवार आणि IPS वादामध्ये नवं वळण आलंय। चौकशीची मागणी करणाऱ्या अमोल मिटकर यांनी माफी मागितली आहे। अमोल मिटकर यांनी आधी चौकशीची मागणी केली होती, आता पोस्ट डिलीट करत माफी मागितली आहे। भाजप आणि मित्रपक्षांच्या खासदारांची संसद भवन परिसरामध्ये कार्यशाळा सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री, खासदारांची उपस्थिती आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून तयारी सुरू झाली आहे। मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती दौऱ्यावरती आहेत। क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त त्यांचा हा दौरा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात मोठी पडताळणी मोहीम सुरू आहे। 26 लाखाहून अधिक अपात्र महिलांसाठी लाभ घेण्यात येत असल्याचं समजते, त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हा तापणार असल्याची चिन्ह आहेत। भारताच्या सैनिकी कारवायानंतर मग सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक असो अथवा ऑपरेशन सिंदूर, राहुल गांधी नेमकी पाकिस्तानची भाषा बोलतात। भारत विरोधी कारवायांना जिथे बळ मिळालं त्या मलेशियात राहुल गांधींचा गुपचूप दौरा कशासाठी, असा सवाल भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय। राजापूर तालुक्यातील पाचल ताम्हाणे येथील ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजापूर लांझा विधानसभा आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत हा पक्षप्रवेश पार पडलाय। सोलापुरामध्ये अवैध मुरमांचं उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। त्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबा जगताप आपल्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसत आहेत। जनतेचे प्रश्न शासनाकडे मांडायची आणि ते प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आमची असल्याचं वक्तव्य आमदार धनंजय मुंडे यांनी केलंय। बीड शहरातील नाट्यगृहात आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती निमित्तानं ते बोलत होते।